ना की गोलंदाज काही खरं नाही. परंतु सध्या स्ट्राईक एंडला पाहतो आपण हर्षल ठाकूर, नॉन स्ट्राईक एंडला हेमंत आहे. हेच पंचांचा इशारा. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिलं षटक मनीष कडू पाहतो आपण ओव्हर द विकेट्स. ऑप्शनच्या बाहेर बॉल रिच करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला कदाचित गाठ घेतली आणि नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू तोच सांगतोय चेंडूच्या लाईन पर्यंत या. चांगला टप्पा, चांगला या ठिकाणी बाउन्स पाहायला मिळाला. खरं तर लोअर बाउन्स होता परंतु टप्पा चांगला निवडलाय. मनीष कडू या गोलंदाजानं पहिला चेंडू फेकतो डॉट. 4 षटकांची मॅच आहे. हो फटका फसलाय. हवेत बॉल आहे. शॉट थांबला असेल आता मात्र हर्षलचा. टिपला जातो झेल. मोठा मासा गळाला लागतोय. आज हर्षलची बॅटच लागली नाही. बिग फिश ट्रॅप इन द नेट. मोठा मासा गळाला लागला जातोय. हर्षल ठाकूर सस्त्यात बाद 0 या धावसंख्येवर. आता मात्र परतीचा रस्ता दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय. वैभव दादा घरत, बंटी दादा विनंती आहे कृपया आपण अतिथी मंचावरील स्थानीपणे व्हायचं आहे. ग्राम सुधारणा मंडळ खारकोपरचे गाव अध्यक्ष आपण पाहतोय. एक मोठी जबाबदारी, एक मोठं व्यक्तिमत्व. गेल्या 2-3 आठवड्या अगोदर जर पाहिलं आपण त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा राबवण्यात आली. दमदार स्पर्धा, ती सुद्धा 3 दिवसाची स्पर्धा. त्यानंतर होळी चषक उल्वे नोट मधल्या सगळ्यात मानाचा होळी चषक असतो मित्रांनो. आवर्जून सांगेन बंटी दादाचं वैशिष्ट्य. गेल्या 2 वर्ष आपण 12 सायकल पाहिल्या. या वर्षी त्याहून काहीतरी चांगलं करण्याचं आहे. कालच मला म्हणाले की देव सरप्राईज ठेवले. आम्ही आले त्या ठिकाणी. वेलकम बंटी दादा. आणि त्या 2 वर्ष अगोदर ज्यावेळी लॉकडाऊन शिथिल झालं त्याच वर्षी याच मैदानावर होळी चषकासाठी तब्बल बाईक होती पल्सर. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. डाव्या हाताचा खेळाडू हुक शॉट काढण्याचा प्रयत्न. टॉस केला बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये. मला असं वाटलं होतं कदाचित ऋतिक येईल परंतु काही कारणास्तव ते खेळाडू अनुपस्थित आहेत. या ठिकाणी पाहतो आपण जॉब आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्या गोष्टी पार पाडाव्या लागतात मित्रांनो. समोर टाकला बॉल, उडवला बॉलला. नो चान्स बाय द फिल्डर. प्रयत्न सुद्धा केले नाही आणि धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. चौकाराने समोर टाकला होता बॉल. राहुल सुद्धा सांगतोय हा बॉल समोर होता. प्रसाद सांगतोय हा बॉल समोर टाकलात तुम्ही. आणि तिथून मात्र झाली चूक. फक्त लॉफ केला बॉलला. विशेप मधला फटका फुल फेस. या ठिकाणी पाहतोय बॅटचं पूर्णपणे फेस ओपन केलं. परफेक्ट मिडलला चेंडू लागला आणि त्यामुळे चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट्स. 3 चेंडू डॉट पाहिले. 4थ्या चेंडूवर अकाउंट ओपन. खेळाडू पाहतोय आपण रोहन पाटीलच्या बॅट मधून चौकार. यावेळी मात्र कमबॅक केलंय. पुन्हा एकदा लेंथ चांगली निवडली. ज्या टप्प्यावर सुरुवात केली होती त्याच टप्प्यावर पुन्हा एकदा माघारी आली गोलंदाज असं म्हणावं लागेल. धावसंख्या पाहतोय स्थिर 4 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आणि त्याचबरोबर मनीष कडू याचा स्पेलचा सुद्धा पाहतोय. एकही चेंडू एक्स्ट्रा फेकला नाही. लिगल डिलिव्हरी झालेत 5. 1 विकेट्स आणि 4 धावसंख्या खर्च केल्यात. 4 चेंडू डॉट, 1 चौकार सुद्धा पाहिलाय. शेवटचा चेंडू फुलरलेनचा बॉल. यॉर्कर चेंडू. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये प्रसाद आहेत. नाही, प्रयत्न सुद्धा होणार नाही. फिकी चांगली. रॉकेट आर्म थ्रो पाहिला आपण आणि त्या चेंडूवर आले फक्त 1 सिंगल. चेंडू फेकले 6. विकेट मिळवल्या 1. धावसंख्या खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. मनीष कडू पॉवर प्लेचं पहिले शतक हाताळणारा गोलंदाज. सामना पाहता आपण निलेश 11 जावळे नाणेफेक जिंकली. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं जावळे संघाने आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच होम ग्राउंडवर खेळणारा जे हनुमान खारकोपर संघ. फलंदाजी वाटायला आली. सुरुवात खराब झाली. हर्षल सस्त्यात बाद झाला. अवघ्या दुसऱ्या चेंडू विकेट्स. मिस टायमिंग स्ट्रोक पाहिला. त्या ठिकाणी झेल टिपलं आणि आता मात्र मिडल ऑर्डर साठी आला खेळाडू पाहतोय. त्याच्या बॅट मधून आलेल्या या 5 धावा. स्ट्राईक एंडला तोच असेल अजूनही हेमंत ठाकूर जे ओपनिंग साठी खेळाडू आपण पाहतोय ते ऑफ स्ट्राईक आहेत. 40+ मास्टरचे खेळाडू, अनुभवाची खाण असलेले खेळाडू पाहतोय. त्यांच्या हातामध्ये चेंडू. प्रदीप कडू पाहतोय. ओव्हर द विकेट्स.
हाफ ट्रॅकर बॉल फटका हवेत आहे, बॅटची वरची कडा, झेल टिपला जातोय आणि दुसरा झेल या ठिकाणी टिपतोय परेश. खेळाडू होतील झेलबाद. आयुष गोंधळी. आज आयुषला आपला खेळ दाखवावा लागेल. बंटी दादाने सुद्धा सांगितलंय, खानाखुणाने इशारा केला तुम्हाला 4 षटक खेळायचं आहेत, परंतु आयुष गोंधळी एक असा खेळाडू आहे ना, सगळ्यांना दाखवेल वेगळं आणि करून सुद्धा वेगळं. परंतु आज खेळावं लागेल. तुम्हाला माहिती आहे त्याला फलंदाज नाही येत, धनेश नाही, त्या अनुपस्थितीमध्ये आज संघाची जबाबदारी घ्यावी लागेल आयुष तुम्हाला. आज कमी कालावधीमध्ये या खेळाडूने सिद्ध केलंय, त्यामुळे एक एंड पकडून ठेवावं लागेल. आयुष गोंधळी पाहतो आपण. स्ट्रायकरला खेळाडू 4थ्या क्रमांकावर प्रदीप कडू गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल फटका चांगला आहे. ओ इथे प्रयत्न त्याहून चांगले होते. एफर्टचे मार्क्स पूर्ण दिले जातील. कीपर मात्र या ठिकाणी माझ्याकडे एंडला थ्रो मागितला होता. फेकी चांगली होती, तर 2 धावा. अकाउंट ओपन केलं. आयुष गोंधळी या खेळाडूनं 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या धावपटलावर 2 बाद 7 धावा. जय हनुमान खारकोपर संघाचे खेळाडू होम ग्राउंडवर खेळतायत. आज आपलं अस्तित्व पणाला लावायचं आहे. आयुष गोंधळी समोर टाकला बॉल, पॅडस्टिक्सचा फटका. काय फटका सजवलाय. गॅप शॉट मध्ये चेंडू आणि तिथून मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला फटका, बैठक फटका, सीमारेषा पार षटकार. गेले 3 दिवसामध्ये आयुषने सगळ्यांना पाहिलेले आहेत कसं शॉट सिलेक्शन करायचं, चेंडू कसा येतोय, कुठले बाउंड्री लाईन क्लिअर करायचे बंटी दादा, आणि म्हणूनच आता शॉट सिलेक्शन एवढं चांगलं पाहतो आपण. 40+ मास्टरचे आणखीन एक खेळाडू जाऊन दिला बॉलला ऑप्शनच्या बाहेर. येस, लालचंद गावण सर, द मॅन विथ गोल्डन आर्म. एक अनुभवाची खाण असलेले खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये. वाकीलवाडा दर्शन दादा भोईर यांना विनंती आहे, कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हसमुख चेहरा, शांत स्वभाव ही नेहमीच त्यांची ओळख, परंतु बॅटने नेहमीच बोलत असतात. आयुष गोंधळी स्लोवर बॉल. यावेळी मात्र ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा वळले. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. हा दबाव आहे की काय असं म्हणावं लागेल. अनुभवाची खाण असला गोलंदाज आज त्याला सुद्धा भाग पडलाय. या यंगस्टरनं नाव आहे आयुष गोंधळी. समोर मात्र तितकाच जवळपास 2 दशकांचा अनुभव म्हणू शकतो आपण. 15 ते 20 वर्षाचा अनुभव असला हा गोलंदाज. आगमन झालंय 40+ मास्टरचा एक लेजंड खेळाडू. फुलनेचा बॉल. यावेळी मात्र आपल्या ताकदला बॅक केलं. एक चांगला अस्त्र बाहेर काढला, यॉर्कर फेकला आणि मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाली. सिंगल, एक षटकार आला, त्यानंतर 2 खराब चेंडू आले, त्यानंतर एक सिंगल आली. एकूण धावसंख्या 16. धावसंख्या बनतायत. वाघेवली संघाचा संगणक आणि पुढील मॅच नवापाडा संघाचा संगणक. विंधणे ग्रुप ग्रामपंचायत मधील आणखीन एक नामांकित संघ. आयोजकांना विनंती आहे दोघांनाही कॉल करून बोलवा. हा, लवकरात लवकर बोलवा प्लीज. ओव्हरपिच बॉल, लॉफ केला बॉलला फटका हवेत आहे. प्रसाद त्या ठिकाणी सॉफ्ट हँड मध्ये टिपला जातो झेल. फक्त टायमिंग केली होती, ताकद लावण्याची खूप गरज होती. आयुष सुद्धा तेच सांगतोय. आणखीन एक खेळाडू झेलबाद या ठिकाणी पाहतोय आपण. समोर बॉल टाकला होता. ऍटलीस्ट गॅप शॉट सिलेक्शन असतं तरी सुद्धा कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. जरतोरला महत्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये, जे असताना ते सत्यात घडतं. अतिशय चांगलं क्रीडांगण आणि येत्या काही कालावधीमध्ये या क्रीडांगणाला आणखीन चांगलं स्वरूप प्राप्त होणार आहे संयम सर. कारण आपण क्रीडांगणाचा सभोवताली कंपाऊंड पावणार आहोत. निलेश पाटील आणखीन एक लेजंड खेळाडू पाहतोय. आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दर्शन दादा आलेले आहेत, त्यांचे फॅन आहेत आपण पाहतोय. आज निलेश दादांची बॅटिंग बघण्यासाठी ते सुद्धा आलेले आहेत. अपेक्षा लावली मोठे फटक्यांची त्यांच्याकडून. हो, बॅटचा स्विंग पाहिला ना आपण, अप्रतिम.
डॉट बॉलने षटक संपवलं जाणार. धावसंख्या पाहतोय धावपटलावर 16 का 17 16 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. दिनेश घरात शिवशक्ती धाकटीचे संघ आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. मोठा संघ आहे आणि त्या संघाची बांधणी एका लेजंड खेळाडूच्या माध्यमातून झालेली आहे. दिनेश घरत मॅन फ्रॉम धाकटीजुई त्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. तिसरं षटक पंकज आहे ना. पंकज येतोय. 3 बंधू राजे एकाच संघामध्ये खेळताना एक गोलंदाजच्या उंबरठ्यावर एक किपिंगच्या भूमिकेमध्ये आणि एक लॉंग ऑनला. पंकज राहुल आणि प्रसाद. स्लोवर बॉल होता. स्लोवर बॉल फिंगर रोल केले होते. डाव्या हाताचा गोलंदाज एक नॅचरल स्विंग थोडासा कमी गतीने चेंडू फेकला होता कारण कीपरने चेंडू जवळपास आपल्या टोवर कॅरी केला त्यामुळे गती कमी दिली होती. पहिला चेंडू फेकतो डॉट. आयुष कोंदळी हा खेळाडू ऑन स्ट्राइक एंडला आहे. यावेळी ऑन साइडला मोठा धमाका पाहतो आपण. चेंडू बराचसा उशीर हवेमध्ये. हो इथे मात्र पहा झील घेतलाय आणि विश्वासही बसत नाही. विश्वासच बसत नाही कारण आयुष गोंधळा सुद्धा विश्वास बसत नाही. हा चेंडू मैदानामध्ये राहिलाच कसा आणि प्रसादने सुद्धा पहा सरप्राईज झाला. ऐनवेळी मात्र सूर्याची ती किरण डोळ्यांवर आली तरी सुद्धा शेवटपर्यंत नजर टिकवून ठेवली होती चेंडूवर आणि म्हणूनच ज्याप्रमाणे अर्जुनाने नजर टिकवून ठेवली होती त्या माशाच्या डोळ्यावर आणि शेवटी मात्र बाण मारला तशाच प्रकारे शेवट मात्र चेंडू पकडला आपल्या वज्र मुठीमध्ये हातामध्ये आणि खेळाडू महत्वाचा मात्र या ठिकाणी आयुष गोंधली स्लॉट मध्ये बॉल होता. आयुष गोंधलीला अजूनही विश्वास बसत नाही. काय चुकली एकच गोष्ट ती म्हणजेच टायमिंग आणि उंच जास्त फटका भरपूर लॉफ्टेड खेळात. बॅट बराच उशीर हवेमध्ये गेली त्यामुळे चेंडू बराच उशीर हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी झाली. नवीन खेळाडू तेजस पाटील. दर्शन दादा भोईर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. या ठिकाणी पाहतो आपण ज्यांचं आगमन झालंय मिलिंद दादा भोईर यांना विनंती करतोय. या षटकानंतर मिलिंद दादा ठाकूर यांना विनंती आहे दर्शन दादा भोईर यांचा सन्मान करायचा आहे. चांगलं व्यक्तिमत्व मंचावर आपण पाहतोय. मॅच कडे जातोय. पुन्हा एकदा पंकज आपण पाहतोय पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चांगला पिकअप केलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी त्यांना बनवलं जाणार प्रेक्षक पिकअप शॉट म्हणू शकतो आपण. चांगला पिक केला बॉलला आणि चेंडूला दाढलाय बॅकवर्ड स्पिनरच्या डोक्यावरून. षटकार 6 धावा. षटकार खेचला जातोय. धावसंख्या मिळतील 6. एकूण धावसंख्या धावपटलावर 22. नाजूक परिस्थितीमध्ये अजूनही आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडावं लागेल तुम्हाला. असेच फटके खेचावे लागतील. समोर टाकला होता बॉल मिस्टामिक स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. निलेश मात्र वळले दुसऱ्या धावेचा घेण्यासाठी. यावेळी मात्र आपण पाहतो नाही फेक्या वेगळ्या एंडला केल्या. राहुलने सांगितलं सुद्धा बॉलिंग एंडला थ्रो करायचं तुम्हाला. या चुक्या सुधाराव्या लागतील. प्रसाद नाराज आहे. तिथून ओरडले पहा. पंकजने आवाज दिला. राहुलने आवाज दिला होता. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपटलावर एका बाजूने सन्मान केला जातोय. शेवटचा चेंडू आहे. शेवट सुद्धा गोड केलाय. डॉट बॉल षटक संपलं जाते. धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर 24 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. चला पुढील मॅच साठी विनंती आहे जय हनुमान वाघिवली संघ त्यांचा विपक्ष नवापाडा. शेवटचं षटक असेल जय हनुमान वाघिवली त्यांचा विपक्ष नवापाडा संघ. चला दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला पुकार दिला जातोय. वाघिवली संघाचा जो संगणक आला असेल त्यांनी या प्रतिस्पर्धी आल्यानंतर तुम्हाला टॉस विन दिला जाईल. त्यामुळं जो संगणक आला असेल आपला प्लेइंग 11 या ठिकाणी प्रेझेंट करा आणि रिपोर्टिंग करा प्लीज. शेवटचं षटक डान्सिंग डाऊन द विकेट्स. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. पंच वळतील लालचंद गावण सर. वय वर्ष 50च्या पुढं
आज क्रिकेटचा छंद, क्रिकेटचा वेट त्यानं मैदानामध्ये पुन्हा एकदा खेचून आणतोय आणि या रखरखत्या उन्हामध्ये अजूनही पहा 50 पार झाली तरी एकाच संघामध्ये किपिंगचं काम करतात आपल्या एक गाव 11 खेळाडूच्या संघामध्ये. यावेळी फटका चांगला, बॅटला स्लाइस केलं, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. 55 साला चौकार, 4 धावा मिळतील. काय फटका सजवला ऑप्शनच्या बराचसा बाहेर. चेंडू बघितल्यानंतर डोळे जणू का चमकले का हा चेंडू हिटिंग मारण्यासारखा आहे. त्यावर फिरवली बॅटला गेली स्लाइस आणि चेंडूला पाठवलं कव्हर, स्वीपर कव्हर आणि एक्झॅक्टली डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये चौकार. निलेश पाटील यांनी षटकार मारला तर शेखर देशमुख दादांकडनं 200 रुपये. यावेळी मात्र पाहतोय इनसाइड आउटचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का? या मिळतील 2 धावा. षटकारासाठी निलेश दादांना सुवर्ण संधी आहे. षटकार लगावला तर त्यांचे स्नेही त्यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज. साहिल नाईक येतोय, शेवटचं षटक. संख्या 30. फिट टॉस बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातो, गुड फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण. त्याहून चांगली फेकी, रिलीज पहा लगेच केला चेंडूला. एक मोठा खेळाडू आहे, संघाचा बॅकबोन खेळाडू आहे, पाठीचा कडा आणि चुस्त असतो नेहमीच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विचार केला तर. 33 धाव संख्या. मोठा फटका येणार का? समोर टाकला बॉल, टर्न झाली बॅट हातात. या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक पळतात, झेल सुटला जातोय, कॅच ड्रॉप केली जाते. पहा धावसंख्या 34. एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र कॅश प्राइज लावले आणि रोहित दादाचा कॅश प्राइज लावल्यापासून मोठा फटकाच नाही आला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र स्ट्रायकेडला तेजस पाटील आहे, त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय, एक षटकार लगावलाय. यावेळी बॅटचा स्विंग चांगला आहे, स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. खेळाडू पळालेच नाही, पहा जेल साठी गेलेच नाही. बाउंड्री अडवण्याचा प्रयत्न, प्रसाद तेच सांगतोय, 2 पावलं पुढे जायचं होतं, जेल हातात होत्या, आता वेळ निघून गेली. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला आता मात्र रोखाव्या लागतील. धावसंख्या 36. इथून एक चौकार जर आला ना तर मॅच बनून जाईल. एक चौकार अपेक्षित आहे. शेवटचा बॉल जाऊन दिला, सोडून दिला बॉलला. एक्स्ट्रा बॉल आहे, पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल, पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. 37 वाघिवली संघाचं संगणक उपस्थित आहेत. वेलकम, सहर्ष स्वागत. चला विंधणे ग्रुप ग्रामपंचायत मधील आणखीन एक मातरबाज संघ नवापाडा. आपण जर या ठिकाणी आलात नाही, तो डॉट बॉल असं वाटलं होतं मोठा फटका येईल का, परंतु तसं नाही. गोलंदाजाने मात्र मनसुबे ओळखले होते आणि तिथून मात्र चेंडू डॉट फेकला जातो. 4 षटकांचा खेळ संपला जातोय, पूर्वार्ध संपला जातोय. धावसंख्या पाहतो घरच्या मैदानावर खेळणारा संघ जे हनुमान खारकोपर संघ बनवला तब्बल 37 आणि 38 धावसंख्येचा टार्गेट असेल. 4 खेळाडू बाद झाले, त्यानंतर 37 धावा. अतिशय चांगलं अॅनालाइज गुणलेखन पाहतो आपण. खारकोपर गावचे सुपुत्र रोहित दादा मात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोहित दादा, हा फॉर्मॅट तुमचाच आहे का? कारण सेम फॉर्मॅट मी, हेच प्रणयचं नाव आहे या ठिकाणी, अगदी नावच घेणार होतो. प्रणयचं सुद्धा ऑलमोस्ट सेम फॉर्मॅट मी 1-2 वेळा पाहिलंय. प्रणय मात्रे म्हटलं आणि रोहित दादा मात्रे म्हटलं, सेम हँडरायटिंग केडी, सेम हँडरायटिंग आहे, स्वच्छ अक्षर आहे. एवढ्या अक्षरासाठी आम्ही कुत्र्यासारखा मार खाला सरांचा. काय बोलायचं, किती वेळा लिहायचो आम्ही. एवन जोडी आहे. नवापाडा संघ आलेला आहे. धीरज, चला या, लगेच टॉस केला जाईल आयोजकांच्या वतीनं. चला या दर्शन दादा, टॉस करा. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो आपण अगदी समोर उभे राहा. अरे क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. हा छोटा खेळाडू आहे ना, त्याचं वैशिष्ट्य नक्कीच सांगेन. सगळ्यात अगोदर आपण टॉस कडे वळणार आहोत.
धीरज टॉस जिंकलात का तुम्ही? तरी सुद्धा पहा काय बोलत नाही, शांत चालले होते. विंधणे ग्रुप ग्रामपंचायतमधील एक यंगस्टरचा भरणा असलेला संघ, दुसऱ्या बाजूला सुद्धा तितकाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. नवापाडा संघ म्हटलं तर चांगले खेळाडू आहेत. फलंदाज पाठवून द्या. जवळील संघाला विनंती करतोय, ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. वाघिवली संघ म्हटलं तर त्यांची वरचढ बाजू काय असेल ना, तर खऱ्या अर्थानं खूप वेळा पाहिलंय आपण, गोलंदाजी चांगली आहे. आग होतात गोलंदाजीने, त्यामुळे मॅच टफ होणार ते मात्र शंका नाही. तिथून मॅचला कलाटणी देणार का प्रसाद करतची मोठी विकेट असेल. चला फलंदाज पाठवून द्या आणि चेंडू सुद्धा द्यायचा आहे. बॉल बॉय तुमच्यापर्यंत आलेले आहेत, तिथूनच चेंडूची पाहणी करा. पंचांकडे सुद्धा आहे चेंडू एक. ओके, पंचाला लालचल गावंड सर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचं पंच आपल्याला पाहायला मिळतील. संदीप म्हात्रे सर, त्यांचं गाव कुठलं आहे? संदीप म्हात्रे आपण पाहतोय. आणखीन एक व्यावसायिक पंच, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025. नवीन वर्षाची सुरुवात एक चांगल्या स्पर्धेने पाहायला मिळते. या आयोजकांच्या वतीनं त्यांचं सुद्धा करूया कौतुक. चांगली स्पर्धा आहे. सर्व आयोजक, सर्व नियोजक आणि त्याचबरोबर संयोजक आपण पाहतोय. मोलाचं सहकार्य राहिलंय खऱ्या अर्थानं ग्राम सुधारणा मंडळ खारकोपर, त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक करेन मी. परंतु मॅच कडे आपण वळणार आहोत. स्क्रीनवर सध्या आपण पाहतोय आव्हान असणार आहे 38 धाव संख्येचा. चेंडू मिळतील 24 मध्ये 38 कंपल्सरी बनवायचा आहे. 12th मॅन आमच्याकडे जोडलेले आहेत. काय नाव आहे तुमचं? रुद्र. छोटा खेळाडू आहे. काय वाटतंय, धावा निघतील काय? येस, डेफिनेटली. प्लेइंग 11 मधल्या खेळाडूला विचारलं ना तर ते कधी कधी सांगत नाही, परंतु 12th मॅनला विचारल्यावर लगेच उत्तर येतो, यस जिंकू, आम्हीच जिंकू. तेच खारकोपर संघाच्या खेळाडूंना विचारलं, ते सुद्धा तेच सांगणार, हो आम्हीच जिंकू, मॅच डिफेंड करू आम्ही. हा कॉन्फिडन्स असतो 12th मॅनला. आणखीन एक छोटा खेळाडू पाहतोय, त्याच्या बॅट मधून आपण तब्बल 10 अर्धषटकं पाहिलेले आहेत. एक षटक आलेला आहे आणि एस पंचांचा इशारा, लेट्स प्ले. आणि 1400+ धावसंख्या काढलेल्या आहेत. लेदरचा खेळाडू आहे तो. येणारे भविष्य उज्ज्वल आहे. सुशील ठाकूर आणि ओमकार गोंदले झेल पकडला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवली. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. लॉंग चेस असणार आहे. पहिली धाव वेगाने आर्म टेस्ट होईल. फेकी चांगली झाली, तदवर आल्या हे 2 धावा. अकाउंट ओपन केले जाणार. धाव संख्येचा श्री गणेशा केला जातोय. प्रसाद घरत या ट्रम्प कार्ड खेळाडूच्या माध्यमातून. एकटा राहिला तरी इनफ आहे. एकटा टायगर. अशा प्रकारचं सत्र कित्येक वेळा पाहिले. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. कित्येक वेळा मॅचेस जिंकवलेल्या आहेत. मागची मॅच सुद्धा 100 जिंकवली. समोर गोलंदाज खोलात टाकला होता. बॉल हवेत आहे आणि वाढवलाय बॉल. सुशील पाहतो आपण. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आज सुशीलने सुद्धा दाखवून दिलंय. माझी प्लेइंग 11 मध्ये जागा का बनते, आणि हे मात्र आता कोचेस आणि कॅप्टनला विचार करायला भाग पाडेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धावसंख्या, काही धावसंख्या वाचवल्या असं म्हणावं लागेल, परंतु या खेळाडूचा झेल महत्वाचा आहे. या दोन्ही खेळाडूंचा स्ट्राईक केला. आता मात्र पाहतो आपण साहिल नाईक, हे कष्टपलू खेळाडू पाहतोय. हर्षल समोर टाकला होता बॉल, ड्राईव्ह केला. बॉलला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी आणखीन बेटर झाली असती का? एक पाऊल पुढे येणं गरजेचं होतं. एक काही मायक्रो सेकंड वेळ वाचवला असतात. फेकी आणखी झाली असती, आणखीन वेळ वाचला असता. थोडासा खेळाडू शॉर्ट राहिला असता. या चुका महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये, सर्कलमध्ये. क्षेत्ररक्षण परंतु नक्कीच चांगलं झालंय.
बोल होईल आता 2 मिनिटात. फुलटॉस बॉल. वाघिवली चौकार पाहायला मिळतो. प्रयत्नच नाही केलं चेंडूच्या पुढे जाण्याचा आणि तिथून मात्र हा चौकार. मिस टायमिंग स्ट्रोक होता, त्यावरही चौकार आला. कल्पना करा टायमिंग जुळलं असतं तर काय झालं असतं. मिस टायमिंग स्ट्रोक, त्यावर चौकार. हर्षल नाराज आहेत. हा चौकार जाणं गरजेचं होतं का? सर्कल मध्ये खेळाडू होता, त्याच्याकडनं एफर्ट्स तेवढं चांगलं झालं नाही आणि त्यामुळं चौकार पाहतो आपण. एकूण धावसंख्या 8. पहिला चेंडू 2 सिंगल आणि 1 चौकार. प्रसाद स्ट्रायकरला खेळाडू समोर टाकला बॉल. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. विकेट्स. क्या बात आहे. जाळं रचलं होतं आणि जाळ्यात अडकलंय. आता मात्र मोठा मासा म्हणावा लागेल. प्रसाद गरज बॅक टू द पवेलियन. व्ही शेप मधला फटका. विकेट टू विकेट चेंडू. हलकासा ओव्हरपिच बॉल. लॉफ्टेड फटका. सरळ आयुष्य हातामध्ये चेंडू आणि विकेट क्रमांक 1 प्रसाद गरज. बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय. नवीन बॅटर मनीष ना. मनीष जातो. अडखेरे कष्टफलू खेळाडू. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहेत. अजून 2 फिंच हिटर येणं बाकी आहे. राहुल सारखा फिंच हिटर आहे. पंकज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. चला पुढील मॅच साठी सज्ज व्हा. नवापाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते नवापाडा संघासाठी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. भूषण घरत आणि त्याचबरोबर रोहन घरत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेला सुद्धा आपण पाहतोय. नवीन खेळाडू ऑन स्ट्राइक एंडला मनीष पाहतो. ओ बॅटची लागली का एज. मनीषने मात्र पहा इथे मात्र खेळाडूला बाद दिलं पंचांनी आणि त्यानं सुद्धा क्रीज सोडली. मनीषने पाहिलं वेट केलं, त्यानंतर मात्र मन नाही मानलं त्याचं. मी बाद आहे स्वतःहून क्रीज सोडली. पंचांकडे वळून सुद्धा पाहिलं नव्हतं. खरं त्यानं पहिलं थोडं थांबलं होता, त्यानंतर मनामध्ये थोडीशी कशमकश तयार झाली. नाही मी बाद आहे, मला जावंच लागणार. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं, परवाच्या दिवशी खऱ्या अर्थानं हे सत्र पाहायला मिळालं आपल्याला. VRCC गणेशपुरी संघाचा विनेश डोलकर, त्यानं सुद्धा तेच केलं. स्पीडअप करा प्लीज. पंकज 18 मध्ये 30 बनवायचे आहेत. चला अजूनही 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत आम्हाला. आणि अवधी फक्त 5 तासांचा आहे. होऊ शकतात. खेळाडूंचा सपोर्ट गरजेचा आहे. हा छोटा खेळाडू जो आहे ना, त्याच्याकडे चेंडूच गेला नाही अजूनपर्यंत. मगाशी एक आला होता मागच्या मॅच मध्ये. आम्ही सुद्धा उत्सुक आहे त्याचं क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी. वयवर्ष किती असेल? 9, 10, 9 ते 11 या वयोगटातील 100% खेळाडू आहे. स्पोर्ट शूज आहेत त्याचे पाहतो आपण. प्रॉपर ड्रेसिंग मध्ये आलाय. मॅच स्टार्ट होईल. आयुष गोंधळी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज. ऑफ ब्रेक बॉल टाकला होता, आउटसाइड एज लागली. ओ खेळाडू पहा फंबल करतोय. सॉफ्ट हँड मध्ये चेंडू घेणं गरजेचं होतं. चेंडू मिळालाच नाही हातामध्ये. स्वतःवर दबाव टाकण्याची काहीच गरज नाही, परंतु दुसऱ्या बाजूनं फलंदाजानं सुद्धा तेच सांगेल, मिनिट ऑफ द बॉल खेळा तुम्ही. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खरंच गरजेचा आहे का? लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. लावळे संघाच्या हातामध्ये अजूनही मॅच आहे. इथून आपल्याकडनं झालेल्या चुका समोरच्या संघाला मात्र बेनिफिट देऊन जाईल. हो फुल टॉस बॉल होता, यॉर्कर करून घेतला. अगोदरच प्लॅनिंग होती, मला सिंगल खेळायचं आहे. जागा बनवली, शेफल झाले, कव्हर मध्ये खेळण्याचे मनसुबे. तिथून मात्र चेंडू आपण पाहतोय स्वतः गॅदर केला गोलंदाजानं. सिंगल, आणखीन एक एकेरी धाव. आता मात्र समीकरण येणारे चेंडू बाकी असतील 16.
आणि 28 ची गरज. मॅच बनत चालली हळूहळू. आयुष्य हे षटक निर्णायक षटक असणार आहे. एक मोठा फटका अपेक्षित आहे आता. ओ सफल झाली, जागा बनवली, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्याच्या रीचच्या बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण झेल साठी गेला होता. इथे मात्र 12 रनांची संधीचं गेलं सोडं. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या छोट्या खेळाडूचं कौतुक करणे मित्रांनो, का त्याचं कारण आहे माझ्याकडं, व्हॅलिड रिझन आहे. तो झेल साठी गेला होता. पहा, चेंडू अडवण्यासाठी अजिबात प्रयत्न नाही केला. एक चांगला कोचेस त्या खेळाडूला लागलाय. खरंच फ्युचर ब्राईट आहे त्या खेळाडूचं. परंतु इथे मात्र एक चुकीचा कॉल आणि त्याचे पडसाद मात्र आता संघावर उमटताना पाहायला मिळतील आपल्याला. कारण खेळाडू धावचित स्वरूपामध्ये बाद झाला नाही. क्रिकेट मधली ही आत्महत्या मानली जाते. धक्का क्रमांक आपण विचार केला तर तिसरा खेळाडू बाद जाणारा मनीष कडू. मोठा मासा आपण पाहतोय. आणि आता मात्र आणखीन एक बंधू राजा आपण पाहतोय. राहुल घरत, राहुल घरत. आता या खेळाडूवर खूप मोठी जबाबदारी आहे. राहुल घरतला शेवटपर्यंत खेळावं लागेल. मॅच जिंकूनच यायचं आहे. प्रसादने 100% सांगितलं असेल. आज राहुल विकेट फेकायची नाही आपल्याला. दुसऱ्या बाजूने मॅच बनवली मी तर म्हणेन आयुष गोंधळी या खेळाडूनं. कारण समीकरण आता मात्र येणारे 15 चेंडू 27 ची गरज. 15 मध्ये 27 ची गरज. मॅच ऑन आहे. विजय आणि पराभव मध्ये जर आता कोण उभा असेल ना, तर स्ट्रायकरला जो खेळाडू आहे ना, तो तुमच्यामध्ये उभा आहे. तो मॅचचं चित्र पलटू शकतोय. स्लोवर बॉल हवेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते. ऑफ ब्रेक चेंडू फेकला. गुड बॉलिंग, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी फेस करतोय. 14 मध्ये 27. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय पहा. घरच्या मैदानावर आपली कसरत, तारेवरची कसरत करताना गोलंदाज पाहतोय. आणखीन एक ऑफ ब्रेक फटका हवेत आहे. परंतु तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला एवढी उंची दिली होती ना, की चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रो. लेफ्टेड कव्हरचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकही नव्हता. कॉपी बुक फटका पाहिला आणि प्रॉपर सेफ शॉट म्हणू शकतो आपण. चौकार पाहिला आपण. धावसंख्या 4 कमी होतील. 13 मध्ये 23 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे मी तर म्हणेन. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. आता या क्षणी जर तराजू मध्ये तोडलीत ना तुम्ही, ही मॅच 50-50 बॅलन्स होईल. इतकी मॅच बॅलन्स आहे. आयुष गोंधळी लफकेला बॉलला हवेच बॉल. ओ माय गॉड, कॅच सोडलीत की ही मॅच सोडलीत तुम्ही. खालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं गोठवली विपक्ष मोठी मॅच चालू होती. समोरचे सांगितलं, परंतु इथे मात्र 12 मध्ये आता 22 बनवायचे. 11 ची सरासरी आहे. मॅच बॅलन्स आहे. चांगली गोलंदाजी केली होती. एखाद मोठा फटका जाणं स्वाभाविक आहे, परंतु हा झेल होता. झेल सोडलाय. खेळाडू बघतो आपण निलेश. त्यांच्याच हातामध्ये चेंडू आहे. निलेश पाहतोय आपण. गोलंदाज उंच पुरा गोलंदाज आहे. त्यामुळं रोहित दादा चेंडू रिलीज केला ना तरी एक्स्ट्रा बाउन्स मिळेल. कारण चेंडू भरपूर वरून येईल आणि तो लँड होताना पुन्हा एकदा टेक ऑफ करेल. त्यामुळं नॅचरल बाउन्स मिळेल. जसा डावकरी त्याच्या गोलंदाजाला एक स्विंग मिळतो ना, तसा एक उंच पुऱ्या गोलंदाजाला केवढी नॅचरल बाउन्स मिळत असतो. कित्येक वेळा आपण पाहिलंय. फक्त गोलंदाजामध्ये असलेले. चला स्पीडअप करा बॉईज. वेळ खर्च करायचं नाहीये. होम ग्राउंड असून सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल याची दखल घ्या. मॅच पुण्यात सुरुवात होते. 12 मध्ये 22 ची गरज. स्ट्रायकरला राहुल. फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल साठी आलेच नाही बा. प्रयत्न सुद्धा झालेला आहे. चौकार आणण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतो आपण. निर्णय चांगला घेतला. एक निर्णय घेणं अपेक्षित होतं. फक्त टच केला. टायमिंग दाखवली. स्वीपर कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या रिझर्व मध्ये हा चेंडू अडवला.
धावसंख्या 2 कमी होतील, चेंडू 1 कमी होणार, चेंडू बाकी आहेत 11, धावसंख्या कंपल्सरी चेस. निलेश 11 जावळी संघाला विजयासाठी 20 धावा. मी मगाशीच म्हटलं खारकोपर संघाचा विजय आणि पराभवामध्ये जर कोर्ट मध्ये उभा असेल ना तर तो स्ट्राईक एंडला असताना खेळाडू राहुल जाऊन दिला बॉलला. वेग प्रचंड होता परंतु दिशा खराब आहे. पंच वळतायत, व्हाईट बॉल आहे, आणखीन एक धाव कमी होईल. 11 मध्ये आता 19 ची गरज. पहिली मॅच सुद्धा सेम झाली पहा. 11 मध्ये 19 ची गरज असताना डिफेंड करणारा संघ खारकोपर जिंकला. यावेळी मात्र जागा बनवली, फाईल लेगचं क्षेत्र क्लिअर केलं, हुक शॉटचा फटका, शेवटचा क्षणी चौकार आहे, चौकार आहे. हेच बाउंड्री आहे अगदी आमच्या समोर. या ठिकाणी चेंडू पडला जातोय. राहुल सुद्धा तेच सांगतायत. चौकार पाहतो आपण. शेवटच्या क्षणी मात्र ब्लाइंडेड झाला, अजिबात जमलं नाही. नजर हलवली होती, फक्त आणि फक्त बॅट दाखवली आणि तिथून मात्र बॅटला चेंडू ब्रश झाला. हलकशी टायमिंग पाहिली, ताकद एवढी या खेळाडूकडे, फक्त आणि फक्त टायमिंग. आणि फायनलच्या क्षेत्रामध्ये हा चौकार. 10 मध्ये 15 बनवायचे आहेत. 10 मध्ये 15. इथून गोलंदाज डॉट बॉल फेकणार, विकेट्स घेणार. कोणता चेंडू फेकणार? राऊंड विकेट्स नाही येतोय. समोर टाकला बॉल, ताकद लावली या चेंडू मागे, बरीच लावली. लॉंग कॉनच्या खेळाडूला प्रेक्षक बनवला आणि चेंडू दिला फेकून. बॉलला धाडले पहा लॉंगनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम आलाय षटकार. याच खेळाडूने झेल सोडला होता. मी मगाशीच म्हटलं, 2 वेळा सांगितलं मी, विजय आणि पराभव मध्ये हा एकमेव खेळाडू उभा आहे, त्याचा झेल सोडला तुम्ही. रन बॉल 9 मध्ये 9. इथून ही मॅच बनू शकते. 1 विकेट महत्वाची आहे, किंबहुना डॉट बॉल सुद्धा चालेल तुम्हाला. एक चांगला चेंडू फेकायचा आहे. लेटकटचा फटका, टॅपलचा फटका, चॉप केला बॉलला. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव सकाळी वळलेच पुन्हा एकदा. फेकी या ठिकाणी चांगली होती परंतु थ्रो आणखीन चांगला झाला असता. डायरेक्ट थ्रो गरजेचं होतं. हर्षद त्या ठिकाणी नाराज आहे. आणखीन 2 धावा खात्यात जमा होतील. 8 मध्ये आता 7. आता चेंडू जास्त आहे, धावा कमी राहिल्यात. 8 मध्ये 7 परंतु कंपल्सरी चेस आहेत, काढाव्याच लागतील. 8 मध्ये 7 हवे आहेत. आता या चेंडूवर राहुलची गेम प्लॅनिंग काय असेल? सिंगल घ्यायची की मोठा फटका मारायचा? मोठा खेळाडू आहे, त्यापेक्षा मी तर म्हणेन मिरिट ऑफ द बॉल केला. जसा चेंडू येईल तसा निर्णय घ्या तुम्ही. इनसाइड आउट, मोठा फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. ओ बॉल वळलाय पहा. 2 धावा घेतल्यात. जरी स्ट्राईक नसेल तरी पण 1 धाव संख्या आणखीन कमी केली. 1 धावा कमी केल्या. 2 चेंडू बाकी असतील 6 विजयासाठी. 7 माफी असावी. चेंडू असतील 7 विजयासाठी 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावा. पाणी घेऊन जा. लक्ष दे बारा तू प्लेयर मरेल तर माणूस पाण्याची निंगाचा आणि शिवऱ्या मारून निंगाचा डायरेक्ट सांग मारू दे काय बाटल्या नाही. बंद माई बंद बंद माई काय बरोबर तुमचा उठ्या दिला तर कप्पाला तुमच्या येऊ फक्त केला म्हणून याची कॅच टाकली. मॅच मस्त बनली असती माहिती आहे काय? कोण जिंकले असं सांगू शकत नाही पण मॅच बनली असती. जाम धावा पाहिजे होता. 3 फटकं मारलं त्याने, चौकार षटकार 2-2. 8 बॉल 8 मध्ये 21 धाव संख्या वैयक्तिक या ठिकाणी इनिंग साकारलेली आहे. मॅरेथॉन इनिंग, 1 मॅन आर्मी एका बाजूने ट्रॅफिक केलेले आहे. शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 5. 22 रन केला. मॅच फिनिश केली या षटकारानं. एका षटकामध्ये 22 धाव संख्या खर्च केलेल्या आहेत निलेश पाटील या गोलंदाजानं. हार्ड लक बॉईज. हर्षल ठाकूर नाराज आहेत. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं परंतु आता मात्र वेळ निघून गेला. चला पुढच्या मॅच साठी या लगेचच. नवापाडा संघ आपण नाणेफेक जिंकलेली आहेत. काय निर्णय आहे? फलंदाजी. क्या बात आहे. धाडसी निर्णय आहे. या स्पर्धेमधला खूप कमी निर्णय आहेत.
मॅन ऑफ द मॅच, पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच साठी वळतोय आपण. अजिबात विचार करण्याची गरज नाही. मॅच अडकली होती, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने मॅच सुद्धा जिंकवली. असा एक गुणवंत खेळाडू निलेश 11 जावळे संघाचा राहुल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी यायचंय आपण. चला या प्लीज, लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब राहुलला आपण देणार आहोत. चांगली इनिंग. 9 मध्ये 27 बनवल्या. आमचे रोहित दादा मात्रे खारकोपरचे गुणलेखन आज 4था दिवस त्यांच्या माध्यमातून त्यांचा अहवाल माझ्यापर्यंत येतोय.